समप्रभन्यर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्ये सर्वदा। ओम गंगा यमुना स्मृति तापी नर्मदा बृहत गोदावरी अश्वगंगा भीमा कृष्णा कावेरी जय। ओम भुवं भुवं स्वं महं जनम तपं सत्यम। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्। ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्। ओम लं ओम शं शं शमं चतुर्मुखाय विद्महे हंसारूढाय धीमहि तन्नो ब्रह्मा प्रचोदयात्। ओम भं ओम भं भं यं रं लं। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात्। ओम रं ओम ढं ढं नं तं थं फं फं। ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्। ओम यं ओम कं खं गं घं नं चं चं टं ठं। ओम सहस्रनेत्राय विद्महे वज्रहस्ताय धीमहि तन्नो इंद्रः प्रचोदयात्। ओम हम ओम हामी मी रु लु लु आय ओम हा। ओम सरस्वती धीमहि तन्नो देवी प्रचोदयात्। ओम हम ओम क्लां क्लीं क्लीं क्लों क्लीं कः। ओम दिगंबरा विद्महे अवधूताय धीमहि तन्नो तन्त्रामक्षम्। ओम विश्वरूपाय विद्महे निरंजनाय धीमहि तन्नो विराटः प्रचोदयात्। ओम कं ओम ओम हामी मी रु लु आय ओम हा। ओम कं खं गं घं नं चं लक्ष्याज्ञम्। ओम महाज्वाला विद्महे अग्निदेवाय धीमहि तन्नो अग्निः प्रचोदयात्। ओम भोज्वतीरस्वामृतं ब्रह्मर्भुर्वस्वं शांती। जगाच्या विश्वारंभी पुढे जग सृष्टी नव्हती, कुठं पाणीच पाणी होतं. तेव्हा मधवानी कैटब नावाच्या दैत्याने बेत चोरून नेले. ते भगवान कृष्णाने हायगुर अवतार घेऊन त्या राक्षसांना मारून ते वेद पुन्हा कल्की दत्तामध्ये ब्रह्माला दिले. वेद प्रारंभ झाला. त्यानंतर दुसऱ्या कल्पामध्ये हायग्रीव नावाचा राक्षस झाला आणि त्याने पण वेद चोरून नेले. मग भगवान कृष्णाने हायग्रीव अवतार घेतला आणि त्या दैत्याला मारून ते वेद आणून ब्रह्मदेवाला जगातला पहिला ब्रह्म स्वयंभू विराट ब्रह्मदेव त्याच्या मंदिरात विद्याधर देवी यांनी या ठिकाणी 2 परार्ध वर्ष राहून सगळं दृष्टीला परत आरंभ केला. एक कल्प म्हणजे 864 कोटी वर्ष, 2 कल्प म्हणजे 1728 कोटी वर्ष. या घोडणी तत्वाचं महत्व एवढं ऐकून अत्रि ऋषींच्या कुळामध्ये उरू नावाचा ऋषी आला. त्याचा मुलगा आरवाग्नी नावाचा झाला. त्याने या घोडणीचं पाणी पिऊन 2 कल्प तप केले. म्हणजे 1728 कोटी वर्ष नुसतं पाणी पिऊन आरवाग्नी नारायण या जागेत तप केलेलं आहे. संगम ते आश्रम आणि या दक्षिणेमध्ये. मग तो देव झाला विद्या आरवाग्नी नारायण. जसं बद्रीनारायण आहे तसं आरवाग्नी नारायणाचा अवतार आपल्या शिरूमध्ये झाला आणि त्याने या ठिकाणी तप केलं. याचं महत्त्व रामपुराणात मुद्गुण सांगितलं. ओम नमो भगवते विद्याधिराजाय हयग्रीवाय शीर्षेश्वा. आपले 100 आसमध्ये यज्ञ करायचे असतील तर तुम्हाला घोडनदी गंगेचं पाणी घेऊन शिंपावं लागेल, घोड्याला पाजावं लागेल. मग ते दर 100 वर्षांनी एकदा संगम दक्षिणायन आपला आश्रम आणि रामण या ठिकाणी जाऊन मग आसमध्ये यज्ञ सोडा घोडा सोडायचा. मग त्यांना 100 आसमध्ये यज्ञ तयार करून रामपूर्ण सगळं जग जिंकलं. एवढं मोठं या घोडणीचं महत्त्व आहे.
ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम. हरिओम. हे भैरवनाथ जे आहेत, आपण रामलिंगाच्या वर्षापासून देवडेश्वरचं मंदिर आहे. तिथं दजदिवशी आणि अश्विनी कुमार राहतो. तिथे एक तळटी झाड होत. तिथं काय गुराख्यांनी त्याला कुऱ्हाड मारली. तेव्हा ते भैरवनाथ प्रगट झाले. मग देवडो म्हणून ते शिरोमध्ये राहिले. तिथून मग आज जे दक्षिणा नाही त्यांचा आज प्रगट दिन आहे. म्हणून हे दक्षिणमुखी बसलेले हा महत्त्वाचा दिवस आहे. काळभैरवनाथ. काळभैरव दर्शन घ्यायला काळ हरतो. जातेगावचं काळभैरवनाथ, शिरूरचं काळभैरव, असे बरेच, पुनवाडचं काळभैरव, असे बरेच या ठिकाणी काळभैरव ठाणे आहेत. आणि या काळभैरव वन आहे, या जंगलामध्ये कुठले राक्षस काय राहत नाहीत. मग वात्रासूर नावाचा मोठा राक्षस मारला. मग तो काय त्याला जय मिळाला. इंद्रदेव ऋषीकडे ऋषीच्या आश्रमात आले. मग त्यांच्या हस्ते काढल्या. त्याला अस्त्र बनवलं. ह्या आपण बसलो या ठिकाणी तोडवनाथ ते देवदैठण ह्या एरियामध्ये देवांचं आणि त्या वात्रासुरांच्या सैन्याचं लढाई झाली. मग त्या ठिकाणी ऋषींचं जे अस्त्र केलं अस्त्र ते बाहेर ठेवलं आणि त्याच्यामुळं सगळा वात्रासूर मारून जळून खाक झाला. रावणापेक्षा मोठा होता. मग त्या ज्या हस्ते आहेत त्या हस्ते आपण आता आंघोळ करतो या जागेमध्ये ऋषींच्या हस्ते आज विसर्जन केलेले आहेत. मग या ठिकाणी आपण आंघोळ केल्यावर आपलं हजारो पिढे जे रावणासारखे महापिढा, वात्रासुरासारखे, बकासुरासारखे जे महान राक्षस पिढा आपल्या वंशाला असतील त्या या ठिकाणी नष्ट होतात. जे आंघोळ करतील आज ते देव होतील, ज्या स्त्री आंघोळ करतील ते देवी बनतील. हरिओम तत्व. ते ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई आनंद जायला निघाली तेव्हा या ठिकाणी आले होते. आणि या ठिकाणी त्यांनी संगम, नंतर आपण आता ज्या ठिकाणी तरुण आहे आंघोळ करतो उत्तरायण दक्षिणायन, या दोन्ही ठिकाणी त्यांनी काही दिवस आंघोळ केलेले पर्वणी साधलेले आहे. तुकाराम महाराजांनी या ठिकाणी आंघोळ केलेले 2 वेळा. आणि त्याचप्रमाणे त्यांचे शिष्य निळोबा महाराज, रामलिंग कृपेचे निळोबा महाराज, लिमराज महाराज यांनी या 2 महान संतांनी संगम, रामलिंगाचं मंदिर, तोडवनाथ या ठिकाणी सतत ह्या पर्वणी पूर्वी साजऱ्या करीत होते. आता पण चालू आहे, आपण केलेले. हे संत महामंडळीत चालले. संत श्रेष्ठ तुकारामाचे शिष्य निळोबा महाराज पिंपळण्याला आहेत. ते शिरूरचे राहणारे. त्यांचं नाव मक्काशीर. तिथे एक ओवळी बांधलेली निळोबा महाराजांच्या पूर्वजांनी. तेव्हा निळोबा महाराज या ठिकाणी त्या ललिता झाडाखाली जे आहे पाठीमागे आसन त्याच्या बसून तपश्चर्या केली आहे. आणि मग ते महासंत या जागेत झालेले असं महत्व या ठिकाणी आहे. हरिओम.